धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ। देवपूरमध्ये 500हून अधिक मतदान कार्ड जप्त। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 4 मधील देवपूर परिसरात 500हून अधिक मतदान कार्ड आणि मतदान याद्यांचा साठा सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एमआयएम कार्यकर्त्यांनी पाठलाग केला असता संशयित आरोपी कार्डांचा बॉक्स टाकून पसार झाला। सापडलेल्या कार्डांमध्ये मृत व्यक्तींच्या नावांचाही समावेश असल्याने बनावट मतदानाचा संशय व्यक्त केला जात आहे। एमआयएम नेते इर्शाद जहागीरदार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि निवडणूक यंत्रणेवर संगनमताचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केलाय। ये यादी मिली है हमारे को तलाटी ऑफिस के पास से, पूरा बॉक्स के पास मिला है और वो जो बंदा है हमको देख के डायरेक्ट फरार होगा छोड़ के। उसका नाम है एक मिनट तनवीर राज मोहम्मद कुरैशी। उसका मोबाइल नंबर है 9403112794। दूसरा नंबर है 8788965258। रहने वाला है जूना पोस्ट गली 7वीं गली महिला शौचालय समोर देवपुर धुळे। 7 ये टोटल मतदान कार्ड सब मतदान याद है। प्रभाग क्रमांक 4 के पूरे टोटल मतदान याद है। ये देखो प्रभाग क्रमांक 4। और टोटल करीब या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांकडे दाद मागून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएम कडून करण्यात येणार आहे। मतदानापूर्वीच घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले, ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते, तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे। आणि आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, एसपी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे। कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे।